brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. धडक 2 या चित्रपटात निलेशची भूमिका साकारून प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे सिद्धांत चतुर्वेदी. सिद्धांतला अलीकडेच या भूमिकेसाठी पॉवर पॅक्ड परफॉर्मर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. मात्र हा सन्मान स्वीकारताना त्याने तो स्वतःपुरता न ठेवता तो नांदेडमध्ये प्रेम प्रकरण आणि जातीय विखारातून बळी ठरलेल्या सक्षम ताटे या मृत तरुणाला समर्पित केलाय. मंचावरून सिद्धांत याने सक्षम ताटेला श्रद्धांजली अर्पण करत अत्यंत संवेदनशील मेसेज दिलाय. सिद्धांत चतुर्वेदीची भूमिका असलेला धडक 2 हा चित्रपट प्रेमसंबंधातील संघर्ष आणि त्यातून उद्भवणाऱ्या दुर्दैवी घटनांवर आधारित आहे, ज्यामुळे त्याचे कथानक सक्षम ताटेच्या जीवनाशी जोडले गेले. सक्षमला पुरस्कार समर्पित करत सिद्धांतने लिहिलंय, वर्षातील पॉवर पॅक परफॉर्मर या पुरस्कारासाठी धन्यवाद. पण हा पुरस्कार फक्त माझा नाहीये. ज्यांना जातीय व्यवस्थेत अपमान सहन करावा लागतो, भेदभाव सहन करावा लागला, ज्यांना बहिष्कृत करण्यात आलं होतं, पण तरीही ज्यांनी स्वतःला सावरत पुन्हा उभं केलं, लढले आणि या जगात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्याचा हक्क मिळवला, हा पुरस्कार त्या सर्वांचा आहे. माझा हा पुरस्कार दिवंगत सक्षम ताटेला समर्पित करतो, ज्याने आंतरजातीय प्रेमाच्या विरोधातून घडलेल्या या ऑनर किलिंगमध्ये आपला जीव गमावला. मी त्याच्या कुटुंबासोबत, त्याच्या गावकऱ्यांसोबत उभा आहे. तुमचं धाडस, तुमचं प्रेम, तुमचं नुकसान हे आम्हाला जाणीव करून देतं की अशा कथा पूर्वीपेक्षा जास्त मोठ्याने, अधिक निडरपणे सांगितल्या गेल्या पाहिजेत, असं सुद्धा सिद्धांतने सांगितलंय. नांदेडमध्ये काही दिवसांपूर्वी प्रेम प्रकरण आणि जातीय विखारातून 20 वर्षीय सक्षम ताटे या तरुणाची हत्या करण्यात आली होती. सक्षम ताटे याचे आंचल मामिडवार या तरुणीशी प्रेमसंबंध होते. मात्र जात वेगळी असल्यामुळे आंचलच्या कुटुंबियांचा या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता. याच वादातून आंचलचे वडील गजानन मामिडवार, भाऊ साहिल मामिडवार आणि हिमेश मामिडवार या तिघांनी गोळ्या घालून आणि फरशी व दगडाने मारून सक्षम ताटेची हत्या केली. त्यानंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केलं. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण देशभरात चर्चेत आलं. मुंबई तक, ब्युरो रिपोर्ट, नांदेड.